काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत येणारं पाणी बंद करावं इचलकरंजी महानगरपालिकेनं। त्याचबरोबर प्रक्रिया केलेलं प्रोसेसचं पाणी ते शेतीला द्यावं असं कायद्याचं बंधन आहे, पण ह्या प्रोसेसवाल्यांनी आतापर्यंत ते नदीला सोडलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊन सुद्धा अजूनही शेतीची उपलब्धता प्रोसेसवाल्यांनी केली नाही आणि तरी सगळे आदेश डावलून कायदा मोडून प्रोसेसवाल्यांनी त्यांच्या प्रोसेस युनिट सुरू केले आहेत। जोपर्यंत शेती उपलब्ध होत नाही तोपर्यंत प्रोसेस युनिट चालू करायच्या नाहीत असे आदेश असताना सुद्धा चालू असणाऱ्या प्रोसेस युनिट बंद कराव्यात आणि शेतीची उपलब्धता करून मग प्रोसेस युनिट सुरू कराव्यात। या दोन मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। आजपासून कुरुंदवाडच्या नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन होणार आहे, उद्या धरणे आंदोलन होणार आहे। जर प्रशासनानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 3 तारखेला इचलकरंजी महानगरपालिकेचा पाणी पुरवठा रोखण्याचं आंदोलन होणार आहे। प्रशासनानं तातडीनं यामध्ये कायद्याचं पालन करावं म्हणून प्रोसेस युनिट यांना बंद कराव्यात। त्याचबरोबर काळ्या ओढ्यावर पक्का बांध घातलेला आहे, त्यामधलं ओपनिंग बंद करून पाणी एक थेंब सुद्धा पंचगंगेत येणार नाही त्याची व्यवस्था इचलकरंजी महानगरपालिकेने करावी। अन्यथा 3 तारखेला इचलकरंजी शहराचा पाणी पुरवठा शिरोळ तालुक्यातली सगळी जनता एकत्र येऊन हे रोखणार आहे, हे लक्षात घ्या। प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे, प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे। हा दर्या चुकीचा